हाय, गुड मॉर्निंग. तर आज माझ्या डोक्यात आलं काय, की मला सकाळपासून असं वाटत होतं, की मी काहीतरी बनवू. तर मी ठरवलं, की मी मोमोज बनवणार. काही सामान नव्हतं, तर झेप्टोवरून पटकन मागवून घेतलं आणि इकडे मी मोमोची तयारी करत होते आणि साईडला मी चिकनची भाजी पण बनवत होते, ती पण मी तुम्हाला दाखवेल. इकडे मी डो प्रिपेअर केला होता आणि इथे थोडंसं मीठ आणि तेल टाकून फक्त त्याला मळून घेतलेलं होतं आणि त्याला साईड करून ठेवून दिलं मी नंतर. आणि ते एकदम मऊ छानसा झालेला होता. आणि कांदा फ्राय झाल्यानंतर त्यात टमाटरची ग्रेव्ही बनवून त्यात ॲड करून दिली होती आणि मोमोजसाठी ते मी स्टफिंग रेडी करत होते, ज्याच्यासाठी खूप बारीक बारीक चॉप करावं लागतं. तर खूप कंटाळा येत होता. शेजारी भाजीमध्ये सर्व मसाले वगैरे ॲड केले आणि इथे मी सुका चिकन बनवत होते, तर त्याच्यामध्ये ग्रेव्ही ॲड करण्यासाठी दही टाकली आणि दही कमी गॅस करून टाका, नाही तर मग ते दही फाटून जातं. आणि मोमोजमध्ये माझ्याकडे कांदा पात ऑलरेडी होती घरी ठेवलेली, तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कांदा टाकून द्या नॉर्मली. आणि साईडला इकडे भाजी पण शिजत होती. नंतर थोडासा किचन ओटा क्लीन करून घेतला आणि लसूण अद्रक पण मी किसून घेतलेलं होतं, कारण ते नंतर अख्खं येतं. त्याच्यात फक्त मी मीठ टाकून त्याला फ्राय करून घेतलं आणि भाजी पण ही रेडी झालेली होती माझी. कशी दिसती नक्की सांगा. मग नंतर चटणीसाठी त्याच पॅनमध्ये टमाटर लसूण हिरव्या मिरच्या टाकून त्याला बॉईल करायला ठेवून दिलं. आणि साईडला मी मोमोज बनवत होते, जे की मी कधीच बनवलेले नव्हते आधी. मला त्याचा आकारही येत नव्हता, पण फर्स्टवाला माझा इतका छान झाला होता. मला एवढी खुशी होत होती ते झाल्यानंतर, की अरे वा, एवढा छान कसं काय झाला. आणि हे पण मला माहिती की यानंतरच्या आता जेवढे पण होतील ते सर्व खराब होतील, पण असं काही झालं नाही. एवढं प्रॉब्लेम मला आला नाही, चांगलेच झाले होते माझे सर्व. इथे चटणीचं ते सर्व मिक्सर बॉईल झालेलं होतं, त्यांना काढून घेतलं आणि ते सर्व मोमोज झाले होते. माझ्याकडे स्टीमर नाही, तर जुगाडू स्टीमरमध्ये त्यांना स्टीम केलं. इकडे चटणी रेडी झाली होती, टमॅटो सॉस वगैरे टाकून त्याच्यात रेडी केली मी. नंतर हे पण झाले होते आपले मोमोज. मी यांना फ्राय करणार होते, त्यांना काढले, मग त्यांना फ्राय करून घेतलं. माझ्याकडे पेरी पेरी मसाला होता, तो त्यात ॲड केला आणि इथे आपली मोमोज झालेली रेडी. कसे दिसताय नक्की सांगा. दिसायला तर छानच आहे आणि खायला पण खूप छान होते. तुम्ही पण बनवा, तुम्ही पण खा आणि बस बाय, गुड नाईट.